चला ना रे कुठे गाडी मंग्या कुठे गेला तू तर म्हणत आहे मंग्या हजर आहे. हो आई, त्यानं गाडी तिकडे पार्क केली म्हणते कुठं. आनंद राणा, तू थकवा वाटते का? ये बसतं का त्या खुर्चीवर? हा ये इथं बसतं का? इथं खुर्ची आहे. मी म्हणतो त्या भाऊ नाही राहू दे, आला वाटते. चाल बरं बाबा, मला तसं वाटलं घरी जातो न कोई नाही. काय बापा, हा दवाखाना काही कामाचं गट नाही. किती काही पाऊस असला नाही असलं तर. बाई, तरी तर दवाखाना पास होता. स्पेशल खोली भेटली. हा बाई, हे नव्हतं. असू दे, किती काही पाऊस असला न कसंही असलं तर मा घरात थोडी आहे. मा नातू आहे का ती? मा घरासारखं नाहीच बाबा. घरी चला पहिले. घरासारखं काही नाही. किती काही पाऊस असो का कसंही असो, घर असते बाबा. दवाखाना शेवटी दवाखानाच असते. तो किती पाऊस असला न किती चकचकला न कसाही असला तरी. चला बरं येनो लावर बाबू मग दिसले फोन. कुठे राहत मला तर वाटून राहिलं कशी जाऊ, उडत जाऊ का पळत जाऊ रे. मला नाही गमत बापा दवाखान्यात. आता तर आई तर पळतच जाते घरी. घरी गेल्या मस्त फळा हातात दे. घर झाड घर पूस तिचा धंदा वाट पाहून राहिला असेल ना. सुनबाईला करायला लागले तिच्या 2-3 दिवस. आता सुनबाईला आराम देते ते घरी गेल्यावर. दवाखान्यात काय केले, निरा बसूच होत. तिची सून थकली घरी काम करू नाही ना तू वाट पाहून राहिला तिचा. आता नाले कडेवर घेणं, गावात फिरून येणं, त्याचं अंग धुवून देणं. ते कुठे आहे दवाखान्यात, म्हणून गमत नाही तुला दवाखान्यात. मला नाही गमत. मग तेच मासवर आहे. म्हणा तू मैसून मा घर मा बबड्या हेच मला समज घर विसू हेच आहे मला कसं गमेन त्याच्या बगर. मी गेलो का? वायलो का देवाले? अरे दिनू तू सोड का वा, मी मा काही का. तुम्ही हा ना रे, तुम्ही मोठी हा बबड्याला नाही. त्या दिवशीच कसा करी मी दवाखान्यात आली तर मासामा कसा येते माझोळ. तुम्ही दोघं मोठे आहात, तुमचं वाटत मला आता काही. तुम्ही काय जिद नाही तुमची, मोठे आहात तुम्ही. ते लहान आहे त्याचे काय वाटते. काही खरं नाही दिनू. तू आला हिसा वाटीच्या बाबतीत पाहिजो. लय मोठा हिसा जाते बबड्याले, तुला भेटत नाही गड्या. काय रे पांडू काही बोलत. हो बा मामा, आपल्याला नाही वाटते. चालतो आला मंगेश. मंगेश राहतो तिथेच राहते. हो येते आई येते. नाही तर घेतो ना लोक घडी काकूल येते का? येतो रे बाबा, चल येतो तर ते आतलं कुठे अंधाडी. हात तर धरू दे. काय बाई इले घरी जायची घाई झाली. अरे पहिले गाडीत जाऊन बसू दे. मामा पकडा न तिचा हात. काय करावे आई थांब न. शांता त्या शिटूच्या आड आहेत. वयकतो नाही तर काय तुम्ही वयकतो ना. बाई बसायला घ्या काही. शेटू नाही काय नाही पाहिजे बसाय कशाले. आम्ही तुमच्या भेटीचीच वाट पाहू राहिलो. आता दवाखान्यात येऊन राहिलो अजून. मी कालच आलो बाई. आम्ही कालच 4 वाजता आलो का 3 वाजता आलो का ग. कालच आलो पण आम्ही. दवाखान्यात त्या म्हणलं आम्ही शिटूले दवाखान्यात जातो. ते म्हणे सुट्टीच होती. राहू द्या येतात घरी, सुट्टीच होते. हो कालच सुट्टी होऊन राहिली ती. पण ते डॉक्टर साहेबले 8:30-8:15 वाजता आले राऊंडले. मग त्याच्या उपर मादिनू नाही म्हणे. मादिनू म्हणे आम्ही रातभर लोक राहतो, पण घरी गेल्यावर राहायचं काही दुःख नाही पाहिजे म्हणे. म्हणून मग असं कोण घेतली सुट्टी. आता सकून म्हणलं तरी ते उशीरच लागते द्यायचं. ते कागद तयार करतात डमकू लय उशीर लागते. म्हणून नाही तर सुट्टी तशी रात्रीच देत होते ते. बरं झालं ना मामीजी, बरं झालं रात्रभर राहिला आणि काय होते. पण बरं वाटते ना आता? हो रे बाबू राजू, लय बरं वाटते. हो आता जसा थकवा तेवढ्या पुरता आहे, पण लय कमी आहे बाबू. हो काल तर मला कसंच होय निरा शब्द बोलला जाय नाही सा. काहीच नाही निरा कसं काय होय समजीच नाही. आता बरं आहे बाबा. काही नाही आता बरं वाटते. ये आला मग शोधत झोप आली म्हणून झोपी. तू कुठे खेळता?
मी घरी आले तुम्हाला दिसला नाही. नाही मला नाही पाहिजे सारखे तूच खाय. येतो का ते? कुठे चालला? बाय शांते स्वयंपाक खोलीत जाते आधी अजून येते आधी इकडे जाते तिकडे जाते. तुला पाहिजे घरातून नसली की आता त्याला दिवस माहीत झालं आजी आहे आजीला पाय कसं आलं. बोल जीव आहे ना बाई नाताचा लय जीव आहे त्याचा. आजी आहे ना तशी साजरी मग आजी साजरं भागते म्हणून ना तू जीव लावते. भगवानही लागत साजरं. मना तो साजरा आहे. मै सुनी साजरी आहे हो बाई. हो मै सुना साजरी आहे. मम्मीजी येतो आम्ही. चालला का? हो आता मारतो ना मग चक्कर. योगिताले घेऊन येईन. तेच म्हणे काल येतो पण मग ते युवराजच्या काही आणलं नाही त्याले. मग आता आली सोबत तिला राहू दिलं येईन ना तिला 2-3 दिवसाला घेऊन येईन ना. बरं लेकराले काही फिरू नको अर्जंट नाही एवढं माझी तब्येत साजरी आहे आता. तर आई चांगलं आहे. आई आलती ना त्या दिवशी. अहो शांती शिटूची आई बाबा सगळंच होते. राजू त्या दिवशी तिचं काहीच हे नव्हतं. कोण आहे कोण नाही ती तिच्याच धुंदीत होती. काही ध्यान नाही तिचं. आलते का माय बाई? अव म्हणजे तुम्हाला घरी आणण्याच्या पहिलेच शिटूचा फोन आलता तर लय 2 दिवसाच्या आधीपासूनच ती होती. मग तुम्ही आणल्यावर घरी आता इथे घरी काहून तुम्ही बाबूच्यानं जसं अतिच होती रत्ना 2-3 दिवस. तुमच्या त्या तब्येतीत तुमचं काही ध्यान नाही बाई. मला काही सोचेच नाही 2-3 दिवस. कोण आलं कोण गेलं काय काहीच नाही सुचलं. सांग येईन बाई होत्या नाही. अरे काय झालं किस नाही काहून एवढ्या टेन्शन मध्ये? पिंकी मला लय पश्चाताप होऊन राहिला की म्या या क्रिकेटरसाठी या हिरोसाठी या सेलिब्रिटीसाठी किती माझ्या जीवनातला टाइम गमावला. हे क्रिकेट जिंकले मी रस्त्यावर उड्या मारत जाऊ आणि आज माझ्या शिक्षणासाठी आम्ही रस्त्यावर आलो तर हिचं तोंड उडून राहिलं नाही. लय पश्चाताप झाला पिंकी मला. सध्याच अनफॉलो करा त्या सेलिब्रिटींना ज्यांनी हिंसा पाहिली, पोलिसांची दहशत पाहिली, विद्यार्थ्यावर होणार अत्याचार पाहिले पण तोंड उघडलं नाही. अरे तुम्ही त्याच्या पोस्टरावर दुधाचा अभिषेक करता, त्याच्या पायघड्या काय पडता, त्यानं जशी कटिंग केली तशी कटिंग काय करता. अरे विचार करा जरा विचार करा. त्यांच्यासाठी तुमची किंमत काय आहे? काहीच नाहीये. फक्त एक फॉलोवर्स, फक्त एक त्याचं प्रोडक्ट विकत घेणारा कस्टमर, एवढीच काय तुमची लायकी आहे. या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींच्या मनात अशा किती क्रिकेट मॅच पाहायसाठी तुम्ही किती दिवस गमावले. एक पिक्चर पाहायसाठी 1 डे फर्स्ट शो पाहायसाठी तुम्ही बापाचे खिशे खाली करू त्याचे पिक्चर पाहिले आणि आज ते तुमच्या हक्कासाठी एक शब्द बोलायला तयार नाहीत. परदेशात शिकून त्यांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल आहे. तुम्ही जगा मरा शिका नका शिकू याच्याशी त्याला काही घेणं नाही. आणि याच्यात त्याचाच फायदा आहे. तुम्ही जर शाळा शिकले शिक्षित झाले तर त्या खोटे पिक्चर आले पाहिजे. जे खोटा आहे सिनेमे, जे नाटकीय जीवन आहे, फक्त नाटक आहे पडावरचं, ते तुम्ही फॉलो कसे करसाल? म्हणून ते तुमच्या शिक्षणावर अजिबात बोलणार नाही, तुमच्याकडे बाजू उचलणार नाहीत आणि तुम्ही शिका त्यांचा काही फायदा नाही. ते मला अडाणीच ठेवणार. कारण तुम्ही अडाणी राहिले शिक्षित राहिले तरच ते मॅच जिंकून पैसे मावतील आणि तुम्ही रस्त्यावर उतरून दंगा कराल. आणि असेच पाहिजे त्यांना अडाणी समाज. म्हणून ते शिक्षणासाठी तुमच्यावर बोलणार नाहीत. आज जे मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत, जे क्रिकेटर्स आहेत, जे सिंगर आहेत, जे मोठे मोठे ब्लॉगर आहेत, ते एक शब्द बोलून नाहीत राहिले का? कारण काय? इतकी लाडचाटी धंदे. अरे आम्ही बी तुमचेच हाव. हे विद्यार्थी जे रस्त्यावर आले हे तुमचेच बहीण भाऊ आहो ना. अरे बोलाय काही ते तुमच्या बोलण्यानं जर काही फायदा होत असेल तर काय बोलायला तुमची हरकत आहे. पण तुम्ही जर बोलणार नाही, माहितीये मला तुम्ही बोलणार नाही. कारण बोलायला हिम्मत लागते. आणि तू आता जरा उघड्या डोळ्यानं जग. कोणाला फॉलो करायचं आणि कोणाचं अनुकरण करायचं याचा विचार कर जरा. उद्या पेपर असला की तू आज क्रिकेटची मॅच पाहा बिनडोक्षाची. पाय काय चालू आहे ते. खरंच आहे पिंकी, आपण जर शिक्षित बनलो, जागृत बनलो तर जागरूक प्रेक्षक हा सामाजिक
सामाजिक संवेदनशीलतेची अपेक्षा करणार. म्हणून कोणत्याही व्यक्तीची पूजा करू नका. कोणताही नेता, अभिनेता, इन्फ्लुएन्सर तुमच्या स्वाभिमानापेक्षा मोठा असू शकत नाही. आपणच त्यांना प्रसिद्धी देतो, मान सन्मान देतो, पैसा देतो, व्ह्यू देतो आणि त्यांच्याकडून फक्त एक नैतिक प्रामाणिकतेची अपेक्षा करतो. पण हे चुकीचंही नाही. त्यांच्याजवळून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही. पण ते तर जर वारंवार आपण फेल ठरत असू तर त्यांना अनफॉलो करणं म्हणजे राग व्यक्त करणं नाही, तर एक जागरूक आणि सुशिक्षित समाजात प्रमाण आहे. बस आहे ना, जेवण होतं ना, थांबणं झाले का तुमच्या सरायचे ना, मग जेवीन ना. काही भूक नाही बाई. नाही आई, गरम गरम मस्त पोळी गेली. हा, पोळी लागे भाजी आहे, जेवण करा. वरण भाती आहे. तुम्ही जेवले का समजे जण? नाही बाई, आम्हाला उशीर आहे. आता सगळेच जण आता मन करणं काकोरी गेल्या, त्या आल्या की आता जेवू. आता माणसं जेवले त्या आहेत पाहिजे बाई सगळ्याला जेवायला बोला. हा, त्याच्या घरी विषय दे, त्या ती करतीन. त्याच्या घरी जाऊन दिले, घरी जाऊन करा. दौन आणायला दिनुले शिल्लकचं. भाज्याला काही नसलं बाई, घ्या पाचशे तू. वळा करा, बेसन करा, वरण करा, हा लय मोठं करा. त्या हातीच आहे त्याच्या घरी बी द्यावल्या करा बाकरायले. हा, स्वयंपाक कमी नको करू. नाही आई, त्या दोघी तिघीच जणी आहेत किचन मध्ये करतात. कोणी वावरात नाही गेलं, कोणीच नाही. ते तिघी जणी आई 4 दिवस झाले घरी आहेत. मग स्वयंपाक चालू आहे आणि सगळं होतीच. हो दे तू दळून नान भैया. वक्त आरेन घेऊन गेले तर पंचायत पडेल. शिल्लक देत जाय त्याच्या घरी. माणसाचे शिल्लक लागते, वावर काम करा लागतात माणसाईले. लेखाचं स्वयंपाक हा भरपेट दिली द्यायला लावत जाय. हा, बाली गेली का? नाही वाई, बालती येत ना. आंघोळ करून राहिला त्याईनं आज ना. ते हे डोकं धुतलं आणि तो म्हणून उशीर लागला त्याईले. तुम्ही उठा ना, जेवण करा ना. जेवणाच्या आधीची गुड देतो आईले. घेतली रे, दे नव्हते गोळी. जेवणाच्या आधीची घेतली का त्या? पांडून दिली. शेटू, बालीच्या घरचा फोन आलता. तिचे सासूश्री येऊन राहिले भेटीले. स्वयंपाक शिल्लक जो. बरं, हो आहे ना. नाही तर करता येते बेटा. कधी आता येऊन राहिले का? आता बालीले फोन आलता. ते बालीला अंग धुवायले. उम्या घेतला त्या पाहुण्याचा होता. तर पाहुणे म्हणत आईन बाबा निघाले, येऊन राहिले, तर घ्यायला जातो म्हणत. लोक आता जातो मग मी त्याला फाट्यावर घ्यायले. अर्धा घंटा टाइम आहे म्हणत. म्हणून म्हटलं स्वयंपाक ते राहू दे शिल्लक. काही आणा लागते घरी किराणातलं. हो, तेल साखरच आणा लागते अर्जंट. असं मी बबड्याला पाठवलं सकाळी गावातल्या दुकानातून 2 किलो खरण 2 किलो तेल आणायला लावलं. तेवढ्यात भागते का? बरं, ते थैला देऊन दे मोठा. मी आता जातोच त्याला आले तर घेऊन येतो म्हणते कोण. पण काही लागलं ना तर सुरेश काका सांग जाय. हा, ते ऑटो घेऊन जातात तर घेऊन येतात भाजीपाला काही. कोण येते रे बाबू दिनू? बालताईचे सासू सासरे येऊन राहिले म्हणतात भेटीले. असं का? पैसे मग मी अंग धुतलं ना हो बाई. हा, ते पाहुणे येतील साजरं वाटते. जुना मग तुम्हाला तर म्हणून राहिले मी आंघोळ करा, तुम्ही नाही म्हण. आई आंघोळ करणं, आंघोळ केली की फ्रेश वाटते. अंग तर मलाच धुवा वाटून राहिलं, डोकं धुवा वाटून राहिलं. काय ते सारं डोकं मला कसं चिकट झाल्यावानी वाटून राहिलं सार. चालते मग आई, असं करा, आंघोळ करा पहिले. हा, मग मी त्याला जेवायला आणून देतो. अजून ते पाहुणे आले की मग हे होईल. थांबा, मग गरम पाणी करतो. उठ का पाहिजे मागं सरकून बस, पडशील नाही तर. नाही रे, पडतो का लय? नाही, आता बरं वाटते बाबू दिनू मला. आता एकदम बरं वाटते. तू ड्युटीवर जाणं किती दिवस घर राहतं? जातो मी हिशोबानं करतो बरोबर. तू टेन्शन नको घेऊ. काय रे, ये झोपा झाली? हो झाली झोपा. झोपली ती रे, अंग टाकलं होतं म्या. काय झालं? काय बडते लेकाचं. रे, हो. काय म्हणते? त्याच्या बायने मिक्सर लावलं. स्वयंपाक खोली थांगते ते घुम फिरते, कत कलते घुम. मिक्सर लावलं का चटणी करते आई, चटणी. तुले भल्लं समज याचं बोलणं. ते मला तर काही समजत नाही काय बोलते का तो तर बोगानं. आरामशीर जाय, पडशील.
बाई अंग धुता का? हो वहिनी म्हणलं अंग धुतो. हो आता शिटून पाणी ठेवलं मध्ये आई आंघोळ करता म्हणून आली मी. चला ना मग तिचं पाणी गरम करते ते त्यातलं साडी गिडी काढ आणि हे करा ना. डोकं धुता का? मग धु ना डोकं. आईचं देऊ का? डोकं धुवून देऊ का? काय होते चालते ना. हो तिला काय डोकं धुवायला काय चालते ते आंघोळ झाली की ते मलम आहे की नाही तो तिला ते खर्चटेला आहे कुठे लागेल आहे तर ती लावून द्यायचा. लावतो दिलो मी तो हाताने लावतो. नाही ना ते काही पाटीले हाय काही मागुरी लावता येते का तुले? पाटीले हाय मागच्या मानीले लागेल हाय. हो दिलो मी लावून देतो ना. शांताबाई अंग धुवा पहिले मग मग मलम लावला जाईल. हो ते वहिनी मला बालीचे सासू सासे येऊन राहिले. हा तर स्वयंपाकाजवळ ठेवता शिल्लकचं. हा वरण भात वा साजरं भाजी पोळी हे ते. हा इवय बुवा जेवतीन तर मधलं बंदिनो बाबू बाबाला सांग जो थांबायचं. हो आम्ही सगळं करतो. तुमचे निवाई आले तरी करतो. आणि भाऊ घरीच आहेत. भाऊ कुठे नाहीत गेले. चला अंग तुम्ही.